चहा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज चक्क मी केलेला ब्रेकफास्ट. मुगाच्या इडल्या आहेत. आत्या अरे तू लकी आहेस खरंच. मी कधी किचन मध्ये जाते का? आणि आज ना मी सरप्राईज द्यायचं ठरवलंच होतं तुला. विक्रांत, चहा पिऊन बघा ना कसं झालंय. कसं झालंय आत्या? आपण आज ज्याबद्दल बोलत होतो ते सांगा ना. अरे हो. अरे विक्रांत, मी काय ठरवलं माहितीये का? यावेळेस रक्षाबंधन आपण माझ्याच घरी करायची. ऑल दळवीज. हो. सगळ्यांना एकत्र इकडे बोलू आणि धमाल करू. होच आहे. अगं हो, पण मला सगळ्यांना कळवावं लागेल. हां, ऍक्च्युली आता तुम्ही फोन करा म्हणजे सगळ्यांना आवरून यायला उशीर होणार. ओके ओके ओके. विक्रांत, चहा घ्या ना. पाडू का अजून एक? सांबार घ्या. चला तुम्ही दोघी बसून घ्या आमच्या बरोबर. बसा. हा, मला एक सांगा, हिचा निर्मलाचा फोन आला होता? नाही म्हणजे रक्षाबंधनाला यायचं की तिच्याकडे जायचं, काय बोलली? मी सालाबाद प्रमाणे हॉस्पिटलला जायच्या आधी येईल. ए गीता, तुला काही वेगळं सांगितलं नव्हतं ना? नाही. हा बघ, निर्मलाचा फोन आहे. 100 वर्ष आयुष्य आहे. काय म्हणते काय ती? आधी उचलून बोलायला तर सुरू करू दे. हा बोल का? हे बघ ऐक ना निर्मला ताई, मी काय म्हणतो, नेहमीप्रमाणे तू ये इथे लवकर. आपण इथेच काम आहेत ना मला. काय? अगं बाई, काय झालं? बरं, काय म्हणते? काय ती म्हणते इथे या माझ्याकडे जेवायला. यावर्षी इथे रक्षाबंधन करूया म्हणते. वा, छान. अगं बाई, वंसनकडे जायचं? नाही म्हणजे आपण नारळी भात करणार होतो ना, त्याचं काय करायचं? हो खरंच की. ऐक ना, हॅलो ऐक, मी काय म्हणतो, तिकडे नको ग, इथेच करूया. मला काम आहे. जाऊया. हा, जाऊया जाऊया. कधी नव्हे ती बोलवतीये. एक मिनिट का, जरा होल्ड कर. नाही म्हणजे नवीन जोडपं तिच्या घरी आहे ना, म्हणून तिला वाटत असेल सगळ्यांनी एकत्र तिच्या घरी जमावं आणि सण साजरा करावा. चांगली कल्पना. सांग, आम्ही जेवायलाच येतो. अगं पण काम आहेत का इथे आमची? तुझं करोडोचं नुकसान झालं तरी चालेल, पण आपण तिच्या घरी जेवायला जायचं म्हणजे जायचं. हो येतो आम्ही. जेवायलाच येतोय. अगं बाई, पण नारळी भाताचं काय? काय ग, तुला प्रत्येक गोष्टीत अगबाई करून टेन्शन घ्यायची गरज आहे? आता आपण सकाळी त्यांच्याकडे गेलो ना, तर रात्री येऊन तू करू शकते ना. पण निर्मलाला जमणार काय एवढा सगळ्यांचा स्वयंपाक? पुण्यात दिलंय ना, ते खाऊन घे, मग तिकडच्या जेवणाचा विचार कर. कळलं? आत्या? आत्या आवरतायत. अच्छा. आज सगळे घरी येणार आहेत ना, खूप कामं आहेत. विक्रांत, कोबी चिरून देतोस का? हा? अरे घे सुरी आणि चीर. नाही, मला नाही जमत ते. मी कधी कधी केलं नाही. ऑपरेशन्स इझिली जमतात ना, मग हे सुद्धा जमेल. प्रॅक्टिस कर. घे. मग दोघींचं काय चाललंय? काय? अरे ठीक आहे. तू कशाला इथे किचन मध्ये लोडबोड करतोस? आणि इकडे तुझा बरोबर बाहेर जा, मी करते. आत्या काय गडबड आहे? व्हॉट्स रॉंग? नथिंग रॉंग. तू जा जा, बाहेर जा. Why do you think something is wrong? Nothing is wrong, विक्रांत.
काल ना आमचा फ्रेंडशिप डे होता आणि आज घरी रक्षाबंधन आहे. चला चला का अरे आमच्या पर्सेस वगैरे टाकले सगळं ठेवलं आतमध्ये. चल जा आर्यन, जाऊन बस पुढे. अगो बाई एक राहिलंच की काय ग नाही म्हणजे मोनिकाच्या आजी आजोबांना बोलवलं असतं तर बरं झालं असतं ना. हे आता त्यांच्याशी उगाच कशाला घसट वाढवायची ना, म्हणजे नको त्यांना बोलू. तुला कोणी विचारलं होतं का मध्ये बोललास? अरे बाबा, एक लग्न होतं तेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात, सगळे आनंद एकत्र साजरे करायचे असतात. साधी माणसं आहेत बिचारी, हा? तर त्यांना बोलवायचं. थांब, मी फोन करतो. नाही, तू करायचा नाही, नाण्याच करेल. नाण्या, तू त्या दोघांना फोन कर, आजी आजोबाला, आणि आग्रहाचं निमंत्रण कळलं? चालेल. हा, आणि हो, मधूला सांग तू डायरेक्ट तिकडे ये, आणि येताना अथर्वला बरोबर घेऊन ये. बरं चालेल, सांगतो. चला निघूया. चल चल. दादा कुठे? अगो बाई ए विजय, अरे ये रे लवकर. काय नेहमी मागा असतोस तू. या या वेलकम. गुंडू मस्त मस्त या. बरं वाटलं. कसं आहे? आजी नमस्कार करते. अगं हो, बस बस. आई असू दे. हे काय, मधू आला नाही अजून? आलो आलो माई, आलो. वेळेवर आला. काय रे, पोचलो का नाही वेळेत? सुनबाई, पुरणपोळ्या. वाव, सो स्वीट ऑफ यू मधु काका. थँक्यू सो मच. मधू आमचा कधी रिकाम्या हाताने यायचा नाही. आजी, आज स्वयंपाक मी आणि आत्याने केलाय. काय बोलतेस काय तू? बघितलंच पाहिजे काय केलंय ते. चला चला बसा. काका बरं आहेस ना? एकदम. आत्या आहेत. हो, ते तिथे थांब. हळू हळू. हळू हळू हळू. सांभाळ नानू, सांभाळ ना. अरे देवा. हो या ना. या या या. छान, वेळेवरच आलात अगदी. या या. मानसी, नारळाच्या वड्या करून आणल्यात तुमच्यासाठी. अरे असू दे, हो घ्या. थँक्यू थँक्यू. पहिल्यांदाच आलात ना तुम्ही माझ्या घरी? हो हो. ताई कुठे? किचन मध्ये. मानसी, जा ताईला मदत कर जरा. हे ठेवशील का किचन मध्ये? आले. या या या. त्रास नाही ना झाला काही येता? नाही नाही काय नाही. अरे वा, काम चालू आहे. हो. कशी आहेस? मस्त. खरंच दिसतंय ते तुझ्या चेहऱ्यावर. ऑफकोर्स. 7वें आसमान पे हूं मैं. उद्या सकाळी तुला कळेल काय ते. असं काय झालंय ग? उद्यापासून तुला तुझी काही वर्षांपूर्वीची ताई बघायला मिळेल. बघच तू. आलेच हा?
काय रे? छोटीशी गिफ्ट. माई, माझ्याकडून ही छोटीशी भेट. तू, सदा दादा आणि मी तिघांचा एकत्र फोटो आहे त्यात. माझ्या आयुष्यातली खूप मोठी आठवण मी तुझ्याकडे सुपूर्द केली. जपून ठेव. किती सुंदर वस्तू दिली रे तू मला. माई, काय रे? माझ्याकडनं आपली छोटीशी भेट. आपण प्लीज एक फोटो काढूया का? नाही म्हणजे ह्या मेमरीज कॅप्चर व्हायला हव्यात ना. उद्या काय सांगावं म्हणजे सगळे एकत्र येतीलच असं नाही ना. सगळे बिझी असतात म्हणून म्हटलं मी. आजी प्लीज आपण सगळे सेल्फी काढूया का? वाव. चला प्लीज या ना सगळे. माझ्या मुलांना गडेवर घ्या. अरे ये. तुमच्या डब्यात काहीतरी द्यावं लागेल मला. आत्या काय ग, काही हवंय का बाहेर? नाही मला हवंय की रिपोर्ट्स कधी येतील? संध्याकाळी. ओके. बाहेर काही लागते समजते ते बघ. ओके. विक्रांत, आजीने या नारळाच्या वड्या दिल्यात तुमच्यासाठी. तिचं म्हणणं आहे हा डबा हॉस्पिटलमध्ये ठेवत जा आणि भूक लागली की खात जा. ताई आज खूप खुश दिसतीये ना? हो खूपच. चांगलंय. आलेच. बरं आजी, जमलं जमलं. आम्ही येऊ आता. चल येतो आम्ही. बर येतो. बरं बाय बाय. ताई चल निघतो आम्ही आता. हो हो चालेल. येतो आम्ही आता. छान झाला हो कार्यक्रम. आम्हाला अगदी बरं वाटलं. आणि मलाही खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आलात ते. येतो. येतो जावई बापू. थांबा मी सोडतो घरी तुम्हाला. अहो नको, कशाला उगाच त्रास. त्यात त्रास कसला? चल ताई तूही चल. मी कुठे? अगं विक्रांत येतात ना, तूही चल सोबत. नाही नाही मी नाही येत. ते काय ऍक्च्युली किचन मध्ये खूप काम आहे आणि आत्या सगळं एकट्याने करतील ना, म्हणून मग मी त्यांना थोडी मदत करेन असं म्हणत होते. चल हरकत नाही. विक्रांत सोडतील ना तुम्हाला? विक्रांत हो हो. बर चल येतो. या. काळजी घे.
एक्सक्यूज मी सर. येस. सर हा पत्ता सांगू शकाल का? पत्ता तर हाच आहे. काही काम होतं का? पेशंटचे लॅब रिपोर्ट्स होते. थँक्यू सर. चला आपण पण निघूया. आम्ही निघतो निर्मले. थांबला असता अगं तर. नको ग, तू पण थकली आहे ना काम करून. असं काही नाही ग, एखाद दिवस करायला काही हरकत नाहीये. नाही आणि इकडे पण आहे नागू ना. आणि चला मधू काका पण चला खूप वर्षानंतर बाळांनो, आले. चला. गुंडू पुन्हा ये. हा चल येतो ग. या या या. चला. अच्छा या या. अच्छा ये. भेटूच. जेवण मस्त झालं होतं. थँक्यू आई. सॉरी मोनिका, हे नाही होऊ शकत. का? साध्या शब्दात सांगायचं झालं तर याने तुझ्या जीवाला धोका आहे. आत्ता कळतंय मला विक्रांत या गोष्टीला का विरोध करत होता. बघू. अहो आत्या, ह्याच्यावर वेगळंच नाव आहे. थँक गॉड हे माझे रिपोर्ट नाही आहेत. हे बघा. तुझं खरं नाव घालून मी टेस्ट करायला हव्या होत्या का? म्हणजे माझी सुटका नाहीच. व्हेरी सॉरी टू से अबाउट इट, बट हे खरंय. ओके दे. जर माझी सुटका होत नसेल तर विक्रांतची कशी होईल? मी विक्रांतना डिवोर्स देणार नाही आत्या.